हॅलो. धन्यवाद. सोहम सोनावणे यांचा आवाज आपण ऐकला. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे आणि आता सध्या पळसधरी आणि वावरली या दोन टीम मध्ये मॅच आपण पाहतो. शेवटचा सामना आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 23 धावा धावफलकामध्ये शेवटचा बॉल. गोलंदाज जीत दरेकरला आपण पाहतोय. विचित करण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित नाहीये आणि इथे लेग बाईज एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा. चांगली सुरुवात. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि ऑलरेडी आम्हाला 3 संघ मिळालेले आहेत. आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये ओम कुंडेश्वर भूज, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर उमर 11 गोरेगाव आणि तिसऱ्या दिवसामध्ये गावदेवी क्रिकेट संघ शिरवली. आणि आज या दोन टीम मध्ये एक संघ जो मात्र विजेता असेल तो आम्हाला मिळेल टॉप 5 मध्ये. सामना थोडासा स्पीडअप करायचे कारण आज आपण भरपूर लेट आहोत. शेवटचं षटक. गोलंदाज पंकज. राऊंड विकेट. हो, स्विचित करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. हा देखील चेंडू पाडवरती आदळतोय आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल टीम पळसधरी या संघाला. फलंदाज बाद. पळसधरी म्हटल्यानंतर खोपोलीच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा हा संघ आपण पाहतोय पळसधरी. 25 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक. 3 ओव्हरची मॅच आणि आता गोलंदाज पंकज वरती विश्वास दाखवलाय तो टीम वावरली संघाने. राऊंड विकेट. ऑनसाइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे फंबल आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचललाय. 2 धावा मिळतील. तर आमचे सिंगर अभि पवार यांचा एकच फेमस डायलॉग आहे. तोच डायलॉग. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये पॉइंटला आणि आता एक सिंगल. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल. विकेट सॅक्रिफाईस आणि विकेटचा या ठिकाणी त्याग करण्यात आला आहे. आणखी एक रनआउट. धावा मिळतात. एक सिंगल आणि वारंवार 2 आपण पाहतो विकेट या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. तर आता नॉन स्ट्राईकिंगला आणि आता जास्तीत जास्त स्ट्राईक बॅटर अमोल लावी कारण त्याच्या बाटमधून धावा येतात. एक चौकार, एक षटकार, दुहेरी धाव देखील आपण पाहिलेली आहे. हो, यावेळेस सफळून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एसडीस ओ यू टी. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम पळसधरी संघाला. फलंदाज बाद. खरं तर या ठिकाणी आवाजाची थोडीशी मर्यादा आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आलेल्या आहेत. 12वीची एक्झाम आहे. अगदी 12 वाजल्यानंतर थोडासा व्हॉल्यूम या ठिकाणी कमी करण्यात येतोय. त्याच्या मास्तरचं कौतुक करावं लागेल कारण सातत्याने त्यांनी देखील आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे. 28 धावा धावफलकामध्ये शेवटचे 2 बॉल. स्टील टू गो. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. काय कमबॅक केलं गोलंदाज पंकजने. ऑन साइडला वर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक.
बॉल चालला सीमा पार, ठोकलाय. पळसधरी टीमच्या वतीने आलेला हा खणखणीत षटकार, परंतु हिट विकेट, षटकार धरता येणार नाही. काही प्रेक्षक या ठिकाणी सांगतायत की हा षटकार धरला जाईल का. षटकार धरला तर वावरलेवाले आम्हाला रस्त्यात धरतील. 28 धाव आहेत. शेवटचा बॉल, फटका प्रतिम पाहायला मिळाला. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो हिट विकेट च्या माध्यमातून फलंदाज पास झाला. पळसदरी संघाला लागणारा हा तब्बल चौथा धक्का होता. काय गोलंदाजी केली पंकजने, इकॉनॉमिकल स्पिल. सध्या आपण पाहतो कंजूस गोलंदाजी. फक्त अवघ्या 2 धावा या षटकामध्ये त्याच्या वतीनं, 4 धावा त्याच्या वतीनं खर्च करण्यात आले. शेवटचा बॉल, शॉर्ट अँड फुल, सक्सेसफुल. बॉल चाललाय सरळ लॉंग लीगला. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेने संघाची टोटल या ठिकाणी स्कोर कार्ड वरती बनली आहे 32 धावा. 33 धावांचं लक्ष्य टीम वावरली या संघाला. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. आणि वावरले टीमला विनंती राहील की आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तेहतीस धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. खरं तर जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 5 मध्ये दाखल होईल. आजच्या चौथ्या रजनीमधून आम्हाला चौथा संघ या ठिकाणी मिळणार आहे. तो कोणता असेल. टीम पळसधरी, टीम वावरले आपल्याला पाहायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आदित्य मोरे, दुसऱ्या बाजूला आदित्य दरेकर. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदित्य ढाबा पुरस्कृत ड्रेस कोड. आणि आता सध्या आदित्य दरेकर आणि आदित्य मोरे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 33 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. 11.00च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागतील. हा रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति षटकामागे. ओगिराज महाराज बुटेरी सर आणि प्रशांत सूर्यराव सर यांना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कैलास. सेकंडला आदित्य. बघा एक्स्ट्रा फिल्डर आतमध्ये लावू नका. अच्छा
पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय पहिलाच दर्जेदार षटकार. चला बॉल द्या लगेच. पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता आदित्यच्या पाठमधून आलेला ब्लास्ट धाबा मिळतील 6. 33 धावांचं लक्ष प्रति षटकामागे. रिक्वायर्ड रन रेट 11.00. दत्ता कडवसर आमच्या वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. ओ टॅप करण्याचा प्रयत्न गली पॉइंट मध्ये आपण पाहतोय. चेंडू ट्राव्हर्स झालाय. एक कंप्लीट. पुन्हा एकदा संधी मिळते. तिथं सोनं केलं जाईल आणि आता धाबा मिळतील 2. ज्या धाबा मात्र वाचवायच्या त्या धाबा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. बघा तिथे दुखापत झाली आहे. दत्ता कडवसर जे फिजिओ आहेत, डॉक्टर आहेत. त्यावेळेस ऑन साईडला करत डीप मध्ये चालला बॉल आणि आता एक सिंगल तिकडे मिळेल. दत्ता कडव यांचं त्यांच्या भाऊजींवरती जास्त प्रेम आहे. त्यांना माहिती आहे दिवस रात्र भाऊजी देखील मेहनत करतात. 9 धावा धावफलका पडतात. ऑन साईडला आणखीन एक बॉल चाललाय जणू काय आकाशाला बुक्की मारत. ऑल मड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दर्जेदार षटकार. चला मॅच बॉल आलेला षटकार आला आणि धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 15 धावा. 33 धावांचं टार्गेट आहे सोमनाथ खाडी सर. 33 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. तो पहिलं षटक मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा आलेले. वेल बिगिन इज हाफ डन. खरं तर सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली टीम वावरलीची. 2 षटकार, एक सिंगल, एक डबल आणि आता मात्र
डॉट बॉल कैलास आहेत. शेवटचा अंतिम बॉल. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 13 बॉल 18 धावांची गरज. शेवटचा बॉल तो देखील राहिला गोलंदाजाच्या नावावरती. आशाळ भूत नजरेने पंचांकडे पाहिले, परंतु दत्ता कडव आहेत. आणि आता आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिले संपन्न झालंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे. सामना कुठे जाईल? पळसझरीला जाईल की सामना वावरलेला जाईल? दोन्ही संघ आपण पाहिले तर कर्जत पासून थोडेसे पुढे गेल्यानंतर खोपोलीच्या अगोदर हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. हे दोन गाव आहेत. सामना कुठे जाईल एक्झॅक्टली? 12 बॉल 18ची गरज. फक्त ट्रॅक पॅन्ट थोडी खाली करा, गोलंदाजाला विनंती आहे. प्रॉब्लेम आहे का? ओके. कदाचित लाईव्हला ते दृश्य योग्य वाटत नाही म्हणून त्या ठिकाणी सूचना देण्यात आली. 12 बॉल 18ची गरज. मॅच कंटिन्यू. फुल टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. पहिल्याच बॉलवरती फलंदाज होईल बाद. वावरले संघाला लागणारा पहिला धक्का. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी फटका खेळण्यासाठी भाग पाडलं फलंदाज आदित्यला. आणि आता या ठिकाणी पहिला धक्का लागलेला आदित्य मोरी जो मात्र बाद झाला. आदित्य दरेकर आणि आता त्याच्या साथीने सुशांत. अकरा बॉल आणि आता 18 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज. ओ ज्या ठिकाणी पुन्हा एकदा चला आवाज थोडा कमी करा. ऑलरेडी आमचा देखील आवाज कमीच आहे. लक्षात घ्या कारण स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी करण्यात आली आहे. सहमत नाही आहेत पंच. आणि आता हा डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. कुठेतरी 12 बॉल 18 धावांचं समीकरण असताना आता सामना पुन्हा एकदा खरं तर हरकत करतो. आणि आता ऑन साइडला डीप मध्ये आदित्य दरेकर ऑन ड्राईव्ह 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय सुशांत आणि आदित्य. सध्या मैदानावरती आपण पाहतोय एक एक धाव फार महत्वाची आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 5 मध्ये. खरं तर उद्याच्या अंतिम रात्रीमध्ये त्या संघाला पुन्हा एकदा बदलापूर गाठावं लागेल. मग तो संघ पळसझरी आहे की वावरले याचं उत्तर तुम्हाला मिळेल. येणारे 9 चेंडू याचं उत्तर देऊन जातील. 9 बॉल आणि आता 16 धावांची गरज. एका 2 मोठे फटकाले तर सामना केतन जाधव सर लवकर क्लोज होईल. परंतु जर विकेट आली, डॉट आली तर सामना थोडासा हळूहळू कठीण देखील होईल. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. तर आपण पाहतोय प्लीज बावरले टीमला विनंती आहे आपण डगआउट मधून आवाज थोडस कमी करा आणि आपण बसून घ्या. 8 बॉल आणि आता 16 धावांची गरज. प्लीज जरा डगआउट मध्ये आवाज. अजून एक डॉट बॉल. स्ट्राईक मात्र चेंज करायची आहे. स्ट्राईक हवी आहे आदित्य दरेकरला. आणि ते आपण पाहतोय DRS घेण्यात आलाय. एक्झॅक्टली फलंदाज कोणता बाद आहे
हे आपल्याला चेक करायचं. स्ट्राईक एंडला यासाठी तिसरे पंच योगीराज महाराज बुटेरे सर, आपण या. स्ट्राईक एंडला एक्झॅक्टली फलंदाज कोणता बाद आहे? पॉपिन क्रीज मध्ये आपण पाहतोय यष्टी रक्षक आणि या फलंदाज देखील एक्झॅक्टली घडलं काय? क्रॉसिंग. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. स्ट्रायकर एंडचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. लक्षात असू द्या, कारण त्यांनी पॉपिंग क्रीज सोडलं नव्हतं. त्यानंतर तिकडे आदित्य दरेकर पोहोचले आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू वेस्टर्नमध्ये लावण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली दूध का दूध और पाणी का पाणी, काय मॅच रंगली आहे. सुशांत काय खेळला? सुशांत आउट आहे. स्ट्रायकर बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे, लक्षात घ्या. कारण आदित्य दरेकर पोचल्यानंतर आदित्य स्ट्राईक एंडला जाईल, लक्षात घ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला थर्ड अंपायर्सने जो डिसिजन दिलेला आहे, या योगीराज महाराज आपण एक्झॅक्टली इकडे स्ट्राईक एंडला, एक मिनिट, स्ट्राईक एंडला जेव्हा सुशांत पॉपिन क्रीज मध्ये होता तोपर्यंत या ठिकाणी या चेंडू वेस्टर्नवरती लावण्यात आला होता. परंतु त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला जसा तिकडे आदित्य दरेकर पोहोचला, नॉन स्ट्राईक एंडला सुशांतला बाद करण्यात आलं. नॉन स्ट्राईक एंडला सुशांत बाद होईल, स्ट्राईक एंडला आदित्य दरेकर जाईल. लक्षात असू द्या, हे चित्र स्पष्ट आहे. सात बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे. सात बॉल आणि आता 16 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील, तो देखील राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 12 बॉल 18 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली गोलंदाज अमोलने. अफलातून स्पेल त्याचा पाहायला मिळाला. चला, आता पाण्याची काय आवश्यकता नसेल. विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. पवार सिंगर या आपण स्टेजवरती. 6 बॉल आणि आता 16 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना थोडासा स्पीडअप करा, कारण मला असं वाटत नाही की आता ब्रेकची आवश्यकता होती, परंतु काहीतरी मेसेज असेल म्हणूनच या ठिकाणी 1 ते 2 मिनिटे घेण्यात आली आहे. 6 बॉल आता 16 धावांची गरज. शेवटच्या अंतिम मोमेंटला आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुमित आलेत. पळसधरी संघाच्या वतीनं काय गोलंदाजी करण्यात आली आहे. या अगोदर अमोलचं षटक अप्रतिम राहिलंय आणि आता जर या धावा वाचवायच्या असेल तर सुमितला देखील कंबर कसावी लागणार आहे. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल. एक्झॅक्टली
18 धावा आहेत एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होते. आणखीन एक बॉल डॉट. सध्या आपण पाहतो काय कमालीची गोलंदाजी करते पलसदरी संघ. आपण पाहतो विशेष कौतुक करावं लागणार आहे या मॅच मध्ये. दोन्ही सामने या ठिकाणी आपण पाहतो दिमागदार पद्धतीने जिंकल्यानंतर आता तिसऱ्या सामन्याकडे जो संघ वाटचाल करतोय. 33 धावांची गरज असं वाटलं होतं की सामना सोपा झालाय. 12 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत, परंतु इथे घडलं काय. एक्झॅक्टली एम्पर सिग्नल व्हाईट बॉल. नशिबाचा चौकार आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंड लाईनर. दर्जेदार चौकार. 5 धावा नशिबाच्या बळतील आणि आता लक फॅक्टर ऑन झाले. टीम वावरली संघाचं. 12 बॉल 16 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती स्वेअर चेंडूने अतिरिक्त धाव मिळाली, त्यानंतर डॉट बॉल. 5 बॉल 15चं समीकरण असताना धावा मिळाल्या 5 आणि आता 5 बॉल मध्ये धावा विजयासाठी बनवायचे आहेत, ते मात्र 10 धावा. 5 बॉल आणि 10 धावांची गरज. मॅचची कडा मागे चालला बॉल. फर्स्ट स्लीप मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळेल एक सिंगल. सध्या सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. एकात 2 मोठे फटके, परंतु आता नशिबाचा चौकार आल्यानंतर असं वाटलं की वावरले संघ देखील आता या मॅच मध्ये शिरकाव करतोय. 4 बॉल 9 धावांची गरज. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर चौथ्या रजनीतील हा सामना आपण पाहतो शेवटचा आहे. चौथा संघ आम्हाला मिळेल 5 स्टार 5 मध्ये. ऑलरेडी 3 संघ 3 रात्रीमध्ये आम्हाला मिळालेत, परंतु चौथा संघ कोणता असेल हा प्रश्नचिन्ह आता. आणि त्याचं उत्तर मिळेल टायमिंग स्टोक. क्षेत्ररक्षक जज करतात आणि या ठिकाणी सेल ड्रॉप व्यवस्थित या ठिकाणी आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये तोपर्यंत इकडे 2 धावा घेण्यात आल्या. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण असं. आणि आता 3 बॉल 7 धावांची गरज. टायमिंग स्टोक क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टिपली जाईल झेल, फलंदाज फेल आणि आता धक्का क्रमांक या ठिकाणी लागेल. एकंदरीत वावरली टीमला दुसरा फलंदाज बाद. बॉल आणि आता 7 धावांची गरज. अहो शर्माजी, 2 बॉल 7 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो सच. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो टीम वावरलेला, परंतु इथे मिळते एक सिंगल धाव. आणि आता 1 बॉल 6 ची मॅच. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय खर तर कोणता संघ आता मात्र प्रवेश करेल 5 स्टार 5 मध्ये, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. 12 बॉल 18 धावांची गरज असताना सामना कुठे येऊन ठेपलाय. सामना पळसधरीला जाईल की सामना वावरले गावामध्ये जाईल, याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बॉल 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आता मात्र प्रचंड ताकद या ठिकाणी झोकावी लागेल. गोलंदाज देखील मेहनत करेल तितका चालाक आहे या धावा वाचवण्यासाठी. शेवटचा बॉल 1 बॉल 6 ची गरज. फटका फसला क्षेत्ररक्षक आणि सेल टिपली. पलसदरी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमधील चौथा संघ 5 स्टार 5 मध्ये दाखल झालाय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 हे दमदार पर्व तुम्ही पाहतायत. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम वावरले.
चला महाराज गुड नाईट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. अमोल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनीलजी बंडू जाधव.